नमस्कार मित्रांनो, हायरिंग टुडे या आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. जर तुम्ही ग्रॅज्युएशन पूर्ण केले असेल आणि बँकिंग सेक्टरमध्ये ऑफिसर लेवल जॉब करण्याची तयारी करत असाल, तर आजची ही अपडेट तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. इंडियन ओव्हरसीज बँक म्हणजेच IOBने लोकल बँक ऑफिसर म्हणजेच LBO पदासाठी 250 जागांची भरती जाहीर केली आहे आणि या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 24 ऑगस्ट 2026. या व्हिडिओमध्ये आपण पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, नोकरीच्या ठिकाणी, सिलेक्शन प्रोसेस आणि महत्त्वाच्या तारखा या सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम भरतीची बेसिक माहिती पाहूया. ही भरती इंडियन ओव्हरसीज बँक म्हणजेच IOB मार्फत घेण्यात आली आहे. पदाचं नाव आहे लोकल बँक ऑफिसर LBO JMGS-1. या भरतीमध्ये एकूण 250 जागा उपलब्ध आहेत. ही ऑफिसर लेव्हलवरची संधी असल्यामुळे बँकिंग सेक्टरमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या ग्रॅज्युएटसाठी ही भरती विशेष महत्त्वाची आहे. आता पद आणि जॉब लोकेशन पाहूया. या भरतीमध्ये लोकल बँक ऑफिसर पदाच्या 250 जागा आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना मुख्यतः 4 राज्यांमध्ये नोकरीची संधी मिळणार आहेत. ही राज्ये आहेत तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरात. म्हणून तुम्ही या 4 राज्यांपैकी एखाद्या राज्यात नोकरी करण्यास इच्छुक असाल तर ही संधी तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वाची असेल. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या भरतीसाठी कोण अर्ज करू शकतो? या भरतीसाठी उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील ग्रॅज्युएशन डिग्री असणे आवश्यक आहे. म्हणजेच BA, BCom, BSc, BBA, PCA, इंजिनिअरिंग किंवा इतर कोणत्याही शाखेतून ग्रॅज्युएशन केलेले उमेदवार अर्ज करू शकतात. तुमची डिग्री कोणत्याही स्ट्रीममधून असली तरी तुम्ही पात्र असू शकता. अर्ज करण्यापूर्वी मात्र अधिकृत जाहिरातीमधील सर्व पात्रता एकदा नक्की तपासा. आता वयोमर्यादा पाहूया. 1 ऑगस्ट 2026 रोजी उमेदवाराचं वय हे 20 ते 30 वर्ष असावे. SC आणि ST उमेदवारांना 5 वर्षाची तर OBC उमेदवारांना 3 वर्षाची वयोमर्यादा सवलत मिळेल. इतर पात्र प्रवर्गांसाठी शासनाच्या नियमानुसार सवलत लागू राहतील. आता ॲप्लिकेशन फीबद्दल माहिती पाहूया. जनरल, OBC आणि EWS उमेदवारांसाठी अर्ज शुल्क हे ₹750 असेल. 850 असेल. तर SC, ST आणि PWBD उमेदवारांसाठी ₹175 शुल्क असेल. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे. अर्ज भरताना तुमची माहिती आणि कागदपत्रे काळजीपूर्वक तपासा. आता सर्वात महत्त्वाचा भाग, सिलेक्शन प्रोसेस. IOB LBO भरतीमध्ये उमेदवारांची निवड ऑनलाईन किंवा रिटन एक्झामिनेशन, त्यानंतर इंटरव्ह्यू, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल एक्झामिनेशन अशा टप्प्यांमधून होऊ शकते. अंतिम निवड IOBच्या अधिकृत नियमानुसार केली जाईल. म्हणून जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर परीक्षेची तयारी आतापासूनच सुरू करा. आता महत्त्वाच्या तारखा लक्षात ठेवा. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे 24 ऑगस्ट 2026. परीक्षेची तारीख सध्या जाहीर करण्यात आलेली नाही. परीक्षेची अधिकृत तारीख IOB कडून पुढे जाहीर केली जाईल. त्यामुळे अर्ज करण्यासाठी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज पूर्ण करा. मित्रांनो, ही भरती तुमच्यासाठी का महत्त्वाची आहे? सर्वात महत्त्वाचं म्हणजे 250 लोकल बँक ऑफिसर पदे उपलब्ध आहेत. दुसरं म्हणजे कोणत्याही शाखेतील ग्रॅज्युएट्स अर्ज करू शकतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही JMGS-1 ऑफिसर लेव्हल पदाची संधी आहे. महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक आणि तामिळनाडू या 4 राज्यांमध्ये नोकरीची संधी मिळणार आहे. म्हणून बँकिंग सेक्टरमध्ये ऑफिसर म्हणून करिअर करण्याची इच्छा असेल तर ही संधी नक्कीच विचारात घ्या. तर मित्रांनो, आज आपण IOB लोकल बँक ऑफिसर रिक्रुटमेंट 2026 बद्दल महत्त्वाची माहिती पाहिली. एकूण 250 LBO पदे, कोणत्याही शाखेतील ग्रॅज्युएशन पात्रता आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 ऑगस्ट 2026 आहे. कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही IOB LBO 2026 साठी अर्ज करणार आहात का? आणि तुम्हाला महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक की तामिळनाडू यापैकी कोणत्या राज्यात नोकरी करायला आवडेल? व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच SBI, IBPS, IOB आणि इतर बँकिंग जॉब अपडेटसाठी हायरिंग टुडे चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.